खबरों में सबसे पहले, सबसे तेज नेशनल न्यूज लाइव, देश का सबसे तेजी से बढ़ता हिंदी न्यूज चैनल। नमस्कार, मैं पूजा नेशनल न्यूज लाइव में आपका स्वागत करती हूँ। पैतृक संपत्ति वापस दिलाए जाने की फरियाद। नांदेड़ जिले के रहने वाले विनय कुमार सखाराम खेड़वड़कर निवासी मुगट तालुका मुदखेड़ जिला नांदेड़ का रहने वाला है। इनके वडिलोपार्जित के 2 घर हैं। एक घर स्वर्गीय विजय खेड़वड़कर के नाम पर और दूसरा घर स्वर्गीय सखाराम राडोजी खेड़कर के नाम पर। ये दोनों पर घर संयुक्त परिवार की संपत्ति है। विनय खेड़वनकर और विजय खेड़वनकर के भांजे ऋतुज ज्ञानेश्वर जोगी ने इन दोनों घरों के डुप्लीकेट दस्तावेज और हस्ताक्षर करके ऋतुज ज्ञानेश्वर जोगी ने दोनों घर अपने नाम करवा लिया। वहीं विनय खेड़वनकर के परिवार के किसी भी सदस्य को बिना बताए ऋतुज ज्ञानेश्वर जोगी ने गैरकानूनी रूप में ये घर अपने नाम करवाकर खेड़वड़कर और सिडको ऑफिस को धोखा दिया। विजय खेड़वड़कर कि छोटे भाई विनय कुमार सखाराम खेड़वड़कर का कहना है कि विजय खेड़वड़कर की मृत्यु इसी वर्ष हो गई। वे चाहते थे कि उक्त घर उनकी बेटी हर्षा खेड़वड़कर के नाम पर वारिस के तौर पर किया जाए। इस पर उनके भांजे ऋतुज ज्ञानेश्वर योगी ने खेड़वड़कर परिवार को बताया कि ये उनके नाम पर घर है, यह घर उनके नाम पर है और उन्होंने इसे अपने नाम करवा लिया। विनय कुमार खेड़वड़कर ने स्थानीय पुलिस को शिकायती पत्र दिया कि ऋतुज ज्ञानेश्वर जोगी पर आरोप लगाया। उनके द्वारा धमकी दी जा रही है कि तुम जो कर सकते हो कर लो, अगर मेरे घर पर पूछताछ के लिए दोबारा आए तो तुम्हें, तुम्हारे बेटे को, तुम्हारी पत्नी को और हर्षा सहित सभी को खत्म कर दूंगा। दिखाते हैं इस पूरी खबर को विस्तार से। नमस्कार, मी विजय सखाराम खेड़वणकर, राहणार मुगट, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून मी आज पोलीस स्टेशनला आलो होतो माझी कंप्लेंट द्यायला। कारण माझा भाचा नामे ऋतुज ज्ञानेश्वर जोगी याने सिडको येथील असलेले ND 41B310/5 व 6 हे माझे वडिलोपार्जित वडिलांच्या काळात घेतलेले एकत्र कुटुंब असताना घेतलेले घर, आज एक घर त्यानं सिडकोच्या खोट्या कोरोनातील पकडून खोट्या नाट्या सह्या करून हे घर आमच्या मयत झालेल्या विजय सखाराम खेड़वणकर नावाच्या भावाचे घर घेतलेले आहे। आणि सखाराम राडोजी खेड़वणकर हे माझे वडील हे आज 17-18 वर्षापूर्वी मयत झाले होते। त्यांचं पण घर आता बळकावण्याच्या याच्यामध्ये आहे। तर आता माझा भाऊ विजय सखाराम खेड़वणकर मुगटमध्ये दिनांक 24/2/2025ला एक मयत झाला। तर मग आता त्याच्या एकमेव वारस असलेली हर्षा विजय खेड़वणकर त्याची मुलगी, तिच्या नावानं मला घर करायचं होतं। तर माझ्या भाच्याला विचारलं की बाबा हे घर मला असं करायचं आहे। त्यानं मला तुझं पहिलं घर एक मी घेतलं आहे, मला हर्षा विजय सखाराम खेड़वणकरचं, आणि तुझ्या बाबाचं असलेलं घर पण मी घेतो म्हणला। तुला काय करायचे ते कर, घर भेटणार नाही तुला काय वाकडं करायचे ते कर, आणि पुन्हा जर माझ्या घराच्या बद्दल काय विचारलास तर तुला खतम करेल आणि तुझ्या पुतणीला हर्षाला पण खतम करेल। तर हे याच्यासोबत याला सहकार्य करणारे माझी बहीण नामे संगीता खेड़वणकर उर्फ श्वेता कौर समंदर सिंग हे त्याला साथ देत आहे। आणि सोबतच माझा लहाना भाऊ साईनाथ सखाराम खेड़वणकर हे सुद्धा त्याला साथ देत आहे। याच्या अगोदर हे लोक दोन्ही सगळे गुंड प्रवृत्तीचे आहेत। यांच्यापासून मला आणि माझ्या पुतणीला धोका आहे। यांनी याच्या अगोदरही यांच्यावर तुम्ही कारवाई केली आहे का? सर, माझे याच्या अगोदर आता मी या ग्रामीण पोलीस स्टेशनला आलोय। आज मला कागदपत्र वगैरे वेळ भेटले नसल्यामुळं मी आता कारवाई केलेली आहे। सरांनी म्हणले योग्य ती कारवाई करतो म्हणून कागदपत्र दिले आहे। याच्या अगोदरही सर माझा भाऊ साईनाथ सखाराम खेड़वणकर, माझा भाचा ऋतुज ज्ञानेश्वर जोगी व माझी बहीण श्वेता कौर समंदर सिंग उर्फ संगीता खेड़वणकर यांनी संगनमत करून माझा मयत भाऊ दवाखान्यामध्ये ॲडमिट असताना त्याच्या बिमारीचा गैरफायदा घेऊन बँकेतले 27 लाख वेगवेगळ्या सह्या करून वेगवेगळ्या SBI, डॉक्टर लाईन, पोस्ट ऑफिसचे खाते 3, LIC ऑफिस आणि देना बँक उमरी येथील सगळ्या बँकेचे म्हणून 27 लाख रुपये वेगवेगळ्या सह्या खोट्या नाट्या करून काढलेले आहेत। त्याचे आज आम्ही वजिराबाद पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे। त्याची योग्य ती चौकशी व्हायली आणि सगळेजण म्हणतात बाबा हे सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सह्या आहेत, तरी हे यांनीच जे काही हे आहेत आरोपी ते त्याच्यामध्ये पकडले जातील। आणि याच्यानंतर ज्याच्या 50-53 लाखापैकी 27 लाख तर काढलेत, तर बाकीचे जे नॉमिनी आहे उरलेली एकमेव माझा विजय सखाराम खेड़वणकर मयत झालेल्या एकमेव भावाची हर्षा विजय खेड़वणकर नावाची एकुलती एक वारस असताना यांनी जेवढे उर्वरित रक्कम आहे
20 लाख रुपये ते आमची आई मनोरमाबाई ग्रामीण सकाराम पोलीस खेडवणकर हिच्या नावे 3 दिवसात केलं आहे. सर हे आहे कारण पोलीस स्टेशनला आणखी बऱ्याच प्रॉपर्टीचे माझ्या मुगट येथील असलेले, माझ्या आईच्या नावावर असलेले, आम्ही लहान असताना एकत्र कुटुंब असताना माझ्या वडिलांनी घेतलेली 3 एकर शेती, हे पण माझी आई या संगीता किंवा साईनाथ खेडवणकर किंवा ऋतू ज्ञानेश्वर जोगी याच्या नावावर करून इथून निघून जाणार आहेत. आणि जे घर आहेत माझे मुगटला 4 घरं, त्याच्या घरापैकी आम्हाला एकही कब्जा दिलेला नाही. आम्हाला सगळं घराच्या बाहेर हाकलून दिलेलं आहे. आणि ते आता ते सुद्धा घर विकून पंजाबला निघून जाणाऱ्याच्या तयारीत आहेत. आता आम्ही मुदखेड पोलीस स्टेशनला आणखी दिली नाही सर कंप्लेंट, कारण आम्हाला समजणं आलं की आम्ही काय करावं. कारण एकाच वेळी जायजात आहे. सिडको नवीन नांदेड इथे 2 घरे, मुगटला 4 घरे, मुगटला असलेली 3 एकर शेती, हे सगळं हर्षा विजय खेडवणकर माझी पुतणी, तिच्या नावे असलेली रक्कम यांनी सगळे एकदाच हडपण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये माझी आई मनोरमा सकाराम खेडवणकर हिचा पण हात असू शकते. सर आम्ही आता प्रत्येक प्रॉपर्टीपासून, प्रत्येक पैशापासून हर्षा विजय खेडवणकर आणि विनय सकाराम खेडवणकर मी स्वतः यापासून वंचित आहे. मी घराच्या बाहेर आहे. आम्हाला न्याय द्यावा, नाहीतर मग हे लोक काही कारवाई करण्याची. भाषाला भेटले तुम्ही? भाषाला मी सर माझा भाऊ 24/2/2025ला माहीत झाल्यानंतर लगेच 10व्या दिवशी 10व्याला माझा भाचा आला होता. त्याला म्हणलं बाबा असं करायचंय. तर भाषानं उद्धटपणे मला सांगितलं तुला काय करायचं ते कर, आम्ही तुला भेटणार काही सापडू देणार नाही. काय पुन्हा जर विचारलं असतं म्हणजे इतकं वाईट नाही, तुला हर्षीला खतम करून टाकतो. आपल्याकडून सरकारकडून काय अपेक्षा आहे? सर माझ्याकडून एकच आहे की माझी पुतणी हर्षा विजय खेडवणकर आणि मी स्वतः आम्हाला एकतर यांचा म्हणजे न्याय द्यावा, आम्हाला संरक्षण द्यावं. कारण हे लोक 4ही लोक आता जे नाव घेतलेत मी आरोपी गुंड प्रवृत्तीचे आहेत. याच्या अगोदर यांनी मलेशियाला गेले, तिथं काहीतरी कांड केलेत. याच्या अगोदर दिल्लीला सुद्धा काही दिवस राहिलेत. हे एका ठिकाणी टिकत नाहीत. हे सगळेजण मोबाईल वगैरे याच्यामध्ये एक्सपर्ट असल्यामुळं अनेक वेळोवेळी यांनी फ्रॉड केले आहेत. यांचे जर कान उघडकीस आणायचे असेल तर दिल्लीच्या ठिकाणी गेल्यानंतर बरेचसे होतील. कारण यांनी 3 कोटीची माझ्या बहिणीनं साईबाबाचं मंदिर बांधले असं म्हणते. आणि ती हिंदू धर्माची आमच्या उतारी समाजाची असून तिनं तिचा नवरा आज जिवंत असताना तिनं दुसरा नवरा केलेला आहे समंदर सिंग नावाचा. आज त्याचे काय काळेबेंद्रे आहेत ते जास्त काय बोलू शकत नाही. कारण मी जर काय आज म्हणलो तर बाकी शिकाचे लोक वगैरे वेळोवेळी धमकी दिले, आम्हाला कधी खतम करू शकतात सर. त्यामुळे मी जास्त तुम्हाला माहिती देऊ. खबरों में सबसे पहले सबसे तेज नेशनल न्यूज लाइव, देश का सबसे तेजी से आगे बढ़ता हिंदी न्यूज चैनल उपलब्ध है डिजिटल केबल नेटवर्क पर एन एंड्रॉइड बेस्ड DTH स्मार्ट सेटअप बॉक्स सभी OTT प्लेटफॉर्म 24 घंटे लाइव देखिए हमारे सोशल मीडिया पेजेस पर। जानकारी के लिए विजिट करें www.nationalnews.live पर।